नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे मार्ग परराज्यात होणारी अवैधरित्या बिअरची तस्करी धुळे एलसीबी पथकाने रोखली। धुळे मार्गे परराज्यात अवैधरित्या होणारी बिअरची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर धुळे एलसीबी पथकाने मोठी कारवाई करत ही वाहतूक रोखली। दरम्यान या कारवाईत 400 ते 500 बिअरचे बॉक्स ताब्यात घेतले असून एलसीबी पथकाने धुळे महामार्गावर सापळा रचून संशयित वाहन अडविले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिअरचे बॉक्स आढळून आले। कोणतीही वैध परवानगी नसतानाही मद्य वाहतूक केली जात असल्याचे तपासात उघड झाले असून जप्त करण्यात आलेल्या बिअरच्या बॉक्ससह संबंधित वाहन ताब्यात घेतलेले आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अवैधरित्या होणाऱ्या मद्य तस्करीवर व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जळगावकडून धुळे मार्गे गुजरात या राज्यामध्ये बिअरचं कंटेनरची वाहतूक होणार आहे। तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI श्री मुंडे साहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी 2:30 वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला। तर त्या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता त्या कंटेनरमध्ये जवळपास 400 किंगफिशर बिअरच्या बॉक्स टीन मिळून आलेल्या आहे आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणतंही परवानगी त्या चालकाकडे नव्हती। सदर चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय राजाराम वानखेडे असे आहे।